बळीराजा वॉटर पार्कमध्ये आलेलो आहे आणि आता नाश्त्यासाठी चाललेलो आहे. तरी सर्वांनी उन्हाळ्याच्या दिवसात बळीराजा वॉटर पार्कला एकदा भेट देऊन जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा फायदा घ्यावा. तर कालच्या पार्ट 1मध्ये तुम्ही पाहिला असालच की काल आम्ही किती एन्जॉय केलं. नाश्ता झाल्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो. खूप असा वॉटर पार्कमध्ये एन्जॉय केल्यानंतर खूप राडा घातल्यानंतर धमाल मस्ती झाल्यानंतर अनाऊन्समेंट झाल्यानंतर आम्ही दुपारी जेवायला गेलो. तर जेवण एकच नंबर क्वालिटी होतं. खूप काही व्हरायटी होत्या. 2-3 प्रकारच्या भाज्या होत्या. मस्त अशी कोशिंबीर होती, स्वीट होतं, पापड होते, पुऱ्या पण होत्या, चपात्या पण होत्या. खूप काही असं जेवण होतं आणि मस्त होतं. अनलिमिटेड होतं. तुम्ही कितीही खा, भरपूर जेवा, एवढं जेवण तिथं होतं. काहीही तुम्ही परत परत घेऊ शकता असं अनलिमिटेड जेवण होतं. त्यामुळे मस्त असं मी जेवण एन्जॉय केलं. कसं झालेलं आहे आमच्यापेक्षा वेगळी भाजी झालेली आहे. हाय, तुम्ही पण या बळीराजा वॉटर पार्कला. जेवण जेवण झाल्यानंतर मस्त असं आम्ही उरलेल्या ॲक्टिव्हिटी बघायला गेलो. तोपर्यंत इथे आम्हाला असं डान्स एन्जॉय करायला भेटला. मस्त असा डान्स केल्यानंतर आम्ही ह्या बाहुल्यांचा शो बघायला गेलो. एकच नंबर ह्या बाहुल्यांचा शो होता. खूपच सगळ्यांना आवडला. खूप वेळ आम्ही हा बघत बसलो होतो आणि खूप आम्ही एन्जॉय केला. मुलांना खूप आवडला. त्याच्यानंतर आम्ही गेलो बाकीच्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी.
जवळ उभी राहा की. गेलं. लय डिफरन्स. ह्या ॲक्टिव्हिटीही ना खूप मस्त आणि धमाल करणाऱ्या होत्या. आम्ही सगळ्यांनी खरंच खूपच मनापासून एन्जॉय केलं. हाय गाईज, आता आम्ही चाललेलो आहे आकाश पाळण्यात बसायला. तर तुम्ही आता बघू शकता आमची टीम चालली आहे आता आकाश पाळणा पाहायला. तुम्ही बघू शकता की दिसत आहे आकाश पाळणा की किती मोठा आहे तो. आणि आमच्याना इतकी म्हणजे इतका आवडला आहे ना, हे पाहू बघू शकता तुम्ही. त्यांची उत्सुकता किती वाढली आहे हे बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा, आता तर आमचे पप्पा बोलालेत की माझी छाती भरत्या. इतकं छान छान इव्हेंट्स ठेवल्यात ना बळीराजा, तुम्ही एकदा या आणि भेट द्या. सध्या कॅमेरामॅन आमच्या शैलजा माने झाले, त्यांनी एकच नंबर अँकरिंग करते. जमते का नाही? हे बघा, बळीराजा वॉटर पार्क मध्ये आता हिने पाळण्याचा आस्वाद घेतलाय आणि आता ह्या परत काय पाळण्याला बसणार म्हणतात ना. तुमचं काय म्हणणं आहे परत पाळण्यात बसायसाठी? नाही, एकदा आकाशी पाळण्याचा आस्वाद घ्या ना. एकदा शारदा निवडा. शारदा शैलजानं अनुभव घेतलेला आहे चांगला, आनंदी अनुभव घेतलेला आहे. आणि आता अनुभव घ्यायसाठी आपले बंधुराजे आणि माने आता गेलेले आहे. नमस्ते. अनुभव आणि सोनेवाला पाय तिथे अनुभव घेऊया आपण. काय आजचा हा माझा नवीन आहे. पहिल्यांदा बसलं काय पहिल्यांदा बसला का? हो, पहिल्यांदा बसलो. थांबा बघू आता मग. शेवट बसला बघा तुम्ही आता, पहिला आणि शेवट. अंकलच्या वरच कॅमेरा धरायचा, त्यांची फिलिंग तोंडावर खतरनाक मिळून झाला पाहिजे. अर्णव आमचं बेस्ट आहे. एक नंबर अर्णव. अर्णव कशी पाहणार जाणार म्हटलं आता. बेस्ट ऑफ लक. थांबा म्हटलं थांबी ना मी. बस नाटकी करू नको सोन्या.
तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन? काय म्हणताय मग तुमचा अनुभव सांगा. अनुभव बोला. काय वाटतं तुम्हाला पाळण्यात आलेले आहेत आणि आता ह्या पाळण्यात चालू आहेत. तुम्हाला हा आम्ही रिसॉर्ट एवढा मोठा दाखवला कसं वाटतंय? वहिनी आलं बघा, वहिनी आलं. अहो इकडं बघा काय म्हणतात, इकडं बघा, हे इकडं बघा. जाऊन आल्या जाऊन आला सर त्यातनं. सगळं फन एन्जॉय करून थकून भागून आम्ही असे एक जागा निवडून आम्ही सगळेजण शांत असे बसलो होतो. तिथून निघालून आमचं शेवटचं आता आईस्क्रीम राहिलं होतं. आईस्क्रीमही त्यांच्याकडूनच होतं, त्यामुळे आईस्क्रीम आम्ही खूप छान एन्जॉय केलं. आईस्क्रीम एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही चेकआउट करण्यासाठी निघालो. चेकआउट करायला जाताना तिथंही आम्हाला डान्स करायला सगळेजण भेटले आणि तिथंही आम्ही जाता जाता छोटासा डान्स केला. मैडम जी भी बोल रहे हैं सर जी को, ओ मेरे सैया सुपरस्टार, मेरे सैया सुपरस्टार, मेरे सैया सुपरस्टार. मस्त डान्स बिन्स केल्यानंतर चेकआउट झालं आणि आम्ही निघालो प्रवासाला घरी येण्यासाठी. आणि घरी येताना गाडी हे सगळे झोपले होते. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.